कुंभमेळा आहे पुढे म्हणून काय फुकटला आणलं नाही. हा पेढा दे. राजूचं हे आणलेलं आहे. काय शुभेच्छा. शुभेच्छा. येणारा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे परुंडेकरांसाठी आणि पंचकोशीसाठी. कुंभमेळा येत आहे 27ला. मी एवढंच म्हणेल की जे झालं ते झालं. आपण 254 मताने निवडून आला आहात. आता आपण सगळ्यांनी एक करून सगळ्या तरुणांनी, महिलांनी, सगळ्यांनी आणि ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शन करावं आणि येणारा कुंभमेळा असा छान झाला पाहिजे, लोकांनी कौतुक करावं असं काम झालं पाहिजे. कारण ज्या वेळेला प्रत्येकजण भेटायला येत असतो पण आम्ही कोणाच्या गावात जात नाही. पण आम्ही त्यांना एकच सांगितलं का बाबा DNA आहे, काय आहे, दशरथ पवारांचा DNA आहे, त्याच्यामुळे तुम्ही तेवढी काळजी घ्या, असं सोपं समजू नका. म्हणजे हे सुद्धा सांगण्याचं धाडस आम्ही केलं आहे आणि त्यामुळे खूप खूप मोठ्या मोठ्या लोकांनी त्याच्यामध्ये चंग बांधला. पण ज्याचं त्याने गाव सांभाळलं, गावातल्या लोकांनी त्यांना साथ दिली आणि त्यांना वाटलं, महिलांना देखील वाटलं, महिलांची संख्या देखील फार मोठी होती, सगळ्यांना वाटलं की द्यावी संधी, त्यांनी दिली. पहिलं दशरथराव होते, नंतर वहिनी होत्या सरपंच म्हणून, त्यांनी देखील काम केलेलं आहे आईनी. आणि आईचा बेटा काय तो बापाच्या पुढे सवाई निघणार आहे, पण सवाई निघत असताना तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे अशी माझी त्याच्याकडनं अपेक्षा आहे. हो, आपली काय प्रतिक्रिया. निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, दुर्दैवाने झाली नाही. मतदान करावं लागलं, 200पेक्षा अधिक मतांनी आपण विजय झाला. आपले वडील म्हणायचे आशाताई आणि मी जरी वेगळा असलो, आमची तरी दोन दुकानं असली तरी गल्ला एक असं म्हणायचे. तसं पाहायला गेलं तर ग्रामपंचायत निवडणूक 2026 या निवडणूकमध्ये वाणीसाहेब आम्ही काही सूत्र ठरलं होतं 20-20 महिन्याचं. ताईच होते त्याला साक्षीदार, सगळे नेते मंडळी होते, अतुल शेठ सगळ्यांना माहीत होतं. आणि आम्ही 20-20 महिन्यानंतर तिघांना ते हे करून दिलं होतं का गावात एकोपा राहावा यासाठी आम्ही ते हे केलं होतं. जरी लोकनियुक्त सरपंच होता तरी तिघांना 20-20 महिने घर ठरलं होतं. समोरच्या लोकांनी ते सूत्र पाळलं नाही. कुणी पाहिलं. समोरचं जे होते ज्याला पहिली संधी दिली, आता नाव घेऊन मी त्यांना मोठं करणार नाही. हे दोघांनी आता ज्यांच्या विरुद्धात मी निवडली त्यांनी सुद्धा सूत्र पाळलं नाही. पराभव कोणाचा केला. किसनराव जाधव, अच्छा, ते पण आमचे पाहुणे आहेत, पण त्यांनी शब्द पाळला नाही. विषय एवढाच आहे का ताईंसमोर ह्याच रेस्ट हाऊसला विषय झाला होता. ताई पण त्याला साक्षीदार आहे. 20-20 महिने ठरलं होतं पण त्याप्रमाणे ते वागले नाही. आम्ही ग्रामपंचायत निवडणूक लागली त्यानंतर सर्वात शेवटच्या दिवशी 13 तारखेला आम्ही फॉर्म भरला. आम्ही त्यांची वाट बघत होतो का काहीतरी सकारात्मक होईल आणि पारुंड्याच्या दृष्टीने ही निवडणूक नको हे आम्हाला सुद्धा मान्य होतं. पण त्यांनी काही पहिल्या दिवशी फॉर्म भरून गाव मिटिंग न घेता त्यांनी डिक्लेअर केलं की आम्हाला निवडणूक करायची. मग आमची लोक, सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक अक्षरशः हातात घेतली होती. रोजचे जे 5-6 दिवस सभा व्हायच्या त्याला 300-400 लोक उपस्थित असायची. लोकांचा कल हा विकासाच्या बाजूने होता. मी जे अतुल शेडबेनके असतील, आशाताई असतील, शरदा सोनवणे असतील, संतोष चव्हाण असतील, यांच्या माध्यमातून आमच्या गावाची कामं झाली आणि ती गावासमोर मांडली. त्यानंतर जनतेने हा मोठ्या प्रमाणात कौल दिलं. आम्हाला कधी विजयाची खात्री होती. इथून पुढच्या काळामध्ये त्या सुद्धा लोकांना बरोबर घेऊन आमची जायची तयारी आहे. आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने जो कुंभमेळा येणार आहे त्याचं एक मोठं विजन आपण गावासमोर ठेवून शासन पाठपुरावा करणार आहे. याच्यामध्ये आमचे सर्वच तरुण मंडळी, सागर पुंडे असतील, सागर जाधव, विनायक, आदित्य असेल, आमचा हर्षद असेल, आमचे अक्षयभाऊ पवार, यांनी मला खरंच, अक्षयभाऊ पवारांनी खरंच खंबीर साथ दिली. अशी जे तरुण मंडळी आहे यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. विषय एवढाच होता की तत्व आणि निष्ठा या जोरावर आमच्या तरुण आई बापाचा आई आणि वडिलांचा आणि आईचा आशीर्वाद या जोरावर. आणि माझ्या वडिलांनी केलं 40 वर्षाचं राजकारण, कारण की त्यांनी विरोधकांनी आमच्यावर घराण्याचा आरोप केला. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो 1970 ते 80 माझे आजोबा लोकनियुक्त सरपंच होते, लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं. 1992 ते 97 माझे वडील लोकनियुक्त सभापती होते, लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं. आणि माझी आई 2018 ते 2023 ही लोकनियुक्त सरपंच होती आणि लोकांनी निवडून दिलं होतं. आता 2026 साली मला सुद्धा लोकांनीच निवडून दिलं. म्हणजे आमचं जरी याच्यात समाजकारण असलं तरी आम्हाला लोक निवडून देतात. आम्ही काही बिनविरोध खुर्ची घेत नाही. वास्तविक पाहायला गेलो तर सर्व गावची इच्छा होती की 2.5 वर्षापूर्वीच इच्छा होती की मला बिनविरोध द्यायची, कारण की काम करणारा मुलगा आहे, क्षमता आहे, 32 वर्षाचे युवक आहे, म्हणाल तशी कामं करायची क्षमता होती. पण काही लोकांची आट्टासफाई ते हो नाही. मी त्या लोकांचं पण ऐकलं ताई.
मागच्या वेळेस त्यांनी सगळ्यांनी आग्रह केला होता का तुम्ही 1-2-20 महिने थांबा, त्यानंतर सकारात्मक होईल. पण त्या गोष्टी त्यांनी काही विकास कामं काही केली नाही. मी 2-2.5 वर्षात 1.5 कोटीची कामं केली आणि जे विद्यमान होते त्यांनी कामच केलं नाही. त्यांचे रस्ते सुद्धा आम्ही पूर्ण केले. हा विजन घेऊन आम्ही पुढे चाललो आणि भविष्यात मला त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जायचे. आमची काही हे नाही आहे, पण आमची सगळी तरुण पिढी आता एकत्र आलेली आहे आणि आम्हाला एक विजन घेऊन आम्ही गावासमोर चाललो आणि गावात पायाभूत सुविधा आणि राहिलेले विकास कामं आम्ही जे आमच्या जाहीरनाम्याचे शब्द दिलेले ते आम्ही नक्की पूर्ण करणार पुढच्या 2.5 वर्षात आणि एवढंच आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. तर जयेश पंडे सरपंच होते, किसन जाधव प्रभारी सरपंच होते, तर दोघांचं तुम्हाला सहकार्य मिळालं नाही. पारुंडेकरांनी विरोधकांना चितपट केलं. आज तुमचे वडील नाही, काय भावना? नाही, खरोखरच हा आनंदी क्षण बघायला माझे वडील हवे होते आणि माझे वडील असते तर त्यांची हिंमतसुद्धा माझ्या विरोधात फॉर्म करायची झाली असती. वस्तुस्थिती आणि 2.5 वर्षापूर्वी त्यांना सरपंच उपसरपंच पद देऊन मी स्वतः थांबलो होतो आणि ग्रामपंचायत सदस्य काय करू शकतो हे मी गावाला दाखवून दिलं, म्हणून तर गाव माझ्या मागे उभे राहिलं. ज्यावेळेस एक होतकरू तरुण ज्यावेळेस एवढा निधी आणू शकतो, जर मी 1.5 कोटी रुपयाचा निधी आणू शकतो तर उपसरपंच 3 कोटीचं आणलं पाहिजे, सरपंचाने 5 कोटीचं आणलं पाहिजे. पण ही वस्तुस्थिती नाही. गावाने ते सगळं ओळखलं, वेळेला कोण उभं राहते गोरगरीब जनतेने ओळखलं आणि 865 मतं जी मला पडली, 254 मतांनी माझा दणदणीत विजय झाला. आणि विरोधकांनी भरपूर राजकारण म्हणजे खालच्या पातळीवर, पण आम्ही त्याच्यावर काही टीका केली नाही. आमचं व्हिजन आणि आमच्या तरुण मंडळाने बांधलेली मोठ हेच ठेवून पुढं भविष्यकाळात आम्ही वाटचाल केली आणि जनतेने सुद्धा ते सगळ्यांनी स्वीकारलं. आता पारुंडेकरांना काय सांगावं? पारुटेकरांना पुढील 2.5 वर्ष आम्ही जो अजेंडा मांडला भविष्यकाळामध्ये ते पूर्ण करण्यासाठी आणि पारुंडेकर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी सगळी तरुण मंडळी आणि आशाताई असतील, अतुल शेठ असतील, तालुक्याचे आमदार शरद सोरेव असतील, आमचे मार्गदर्शक संतोष चव्हाण असतील आणि सर्व मंडळींना आम्ही बरोबर घेऊन आता काय ग्रामपंचायतला पक्ष नसतो, पण ह्या सर्व मंडळींना बरोबर घेऊन विकास कामाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न 100% करणार आहे. आणि भविष्यकाळात पारुंड्याचा कुंभमेळा हा एवढा उज्ज्वल एका उंचीवर नेणार आहे की जो प्रयागराजला झाला होता तसं पारुंडे जुन्नर तालुक्याचं नाव पूर्ण जगभरात झालं पाहिजे असं विचार आमचं आहे. निवडून आलेली व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाची नसते, तुमचा व्यक्तिगत पक्ष कुठला? आमचा व्यक्तिगत तसं आमचं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आम्ही वल्लभ शेठ की अजितदादा पवार शरद पवार मानणारे आहे. पण कसं असतं सर, ताईंचं आमचं एक वेगळं नातं आहे. संतोषदादा असतील, ताई आमचं मी त्यांना अर्जुन आत्याच म्हणतो, असं आमचं वेगळं नातं आहे. आणि त्यांनी सुद्धा कधी पक्ष म्हणून दुजाभाव केलेला नाही. त्यांनी कधी आम्ही 18 ते 23च्या कालखंडात त्यांनी अतुल शेठनी कशी साथ दिली तशी ताईंनी आम्हाला साथ दिली. कधीही राजकारण केलं नाही. तुम्हाला काय पाहिजे, गावाला काय अपेक्षित आहे या दृष्टीने त्यांनी सदैव आमच्या पाठी उशी राहिले. आता संतोषदादा सुद्धा ॲक्टिव्ह, त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे. अतुल शेठ तर करतात, शरददादा करतात. कसं गावच्या पातळीवर गावाचा विकास करण्यासाठी सर्वांची मोठ बांधणे गरजेचे असते. हे सर्व महायुतीचे घटक आहेत आणि महायुतीचे घटकांना बरोबर घेऊन आपल्याला भविष्यकाळातली रखडलेली कामं पूर्ण करायची. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. श्री रमनाथ महाराज की जय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.